नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय महानगरपालिका भरती. याच्यामध्ये बघा, कोणत्याही शाखेतील आपण जर बी.टेक किंवा आपलं जर ग्रॅज्युएशन झालं असेल आणि आपल्याला संगणकाचं नॉलेज असेल तर आपल्याकरता ही जाहिरात आहे. या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. इचलकरंजी महानगरपालिकेच्या जनगणना विभागातील खालील कामकाजासाठी तात्पुरत्या स्वरूपात पात्र आणि इच्छुक उमेदवार यांना नमूद दिनांकास व इच्छितस्थळी मुलाखतीद्वारे बोलवण्यात येणार आहे आणि ही सर्व पदे ही मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत. त्या संदर्भामध्ये पद बघा, MTS 1 जागा आहे आणि टेक्निकल असिस्टंट 5 जागा, टास्किंग स्टाफ आणि टेक्निकल असिस्टंट असे एकूण 6 जागांकरता इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे आणि किमान वयोमर्यादा 18 वर्ष व कमाल वयोमर्यादा ही 45 वर्ष असेल. या संदर्भामध्ये आपल्याला असणारी शैक्षणिक अर्हता ही मल्टीटास्किंग स्टाफसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, शासकीय किंवा निमशासकीय अथवा निमशासकीय संस्थेमध्ये संगणक प्रणालीवर किमान 1 वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे. काम केलेला अनुभव असणे आवश्यक आणि या व्यतिरिक्त MSc आणि मराठीमध्ये 30 व इंग्रजीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखन अर्हता असणे आवश्यक आहे. टेक्निकल असिस्टंट या पदाकरता आपण बी किंवा बीटेक हे सिव्हिलमध्ये असल्यास प्राधान्य दिले जाईल. बी कम्प्युटर शैक्षणिक पात्रता धारण करणे आवश्यक असून खाजगी त्याचप्रमाणे निमशासकीय संस्था या कंपनीत आपल्याला AutoCAD, GIS, Google Earth या प्रणालीवर किमान 2 वर्ष काम केलेल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. संगणक, MS Excel व ॲडव्हान्स एक्सेलमध्ये आवश्यक ते कामकाज करण्याची स्किल असणे सुद्धा याला गरजेचं आहे. आणि ही जी प्रोसेस आहे ही सिलेक्शन प्रोसेस इंटरव्ह्यूद्वारे 9/3/2026 बघा, ही तारीख जवळ आलेली आहे. सकाळी 11 वाजता इचलकरंजी महानगरपालिका स्टेशन रोड, गुरु टॉकीजच्या बाजूला, विकासनगर, इचलकरंजी या ठिकाणी उपलब्ध आपल्याला राहायचं आहे. आणि वेबसाईट ज्याच्यावर ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे ती www.ichalkaranji.mnp.in या अधिकृत संकेतस्थळावरती ही जाहिरात प्रकाशित आहे. तर मित्रांनो, आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटतो आणि आपण कोणते जॉब सर्च करत आहात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.